म्हणजे नेत्रदान जे आपल्याला करायचे मरणोत्तर त्याच्यासाठीचे फॉर्म इथे भरून घेतले गेले. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, एक महत्त्वाची प्रक्रिया आणि आजच्या घडीला ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे की जेणेकरून आपण आपल्या अवयवदानातून येणाऱ्या पुढच्या पिढीला ज्यांना काही गोष्टी नाही मिळाल्या किंवा ज्यांच्या काही कारणानं गेल्या त्यांना ते पुन्हा मिळतील आणि ते इतकं सुंदर जग परत एकदा बघू शकतो. या फॉर्म भरण्यासाठी सुद्धा अत्यंत किचकट अशी प्रक्रिया असते, पण इथे आपल्या निरामय नेत्रालयाच्या माध्यमातून ती सोपी करण्यात येणार आहे. त्यांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या जवळच्या लोकांना सांगायचं आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे आणि हे एक सामाजिक कामच आहे. प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी ही गोष्ट नक्की सांगू इच्छितो की बाळासाहेब आपटे स्मृती समिती यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये बाळासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्य त्यांनी इथं वेचलंय. आजचा योग बघा कसा आहे. आपण कार्यक्रम घेतोय तो नेत्र म्हणजे डोळ्याशी निगडीत असा जो आपला कार्यक्रम आहे, नेत्राशी निगडीत कार्यक्रम आहे. दृष्टी आणि दृष्टिकोन अशा दोन शब्दांशी रिलेटेड हा कार्यक्रम आहे. आपण दृष्टी चांगली व्हावी, ज्याला नाही आहे त्याला ती मिळावी आणि ज्याला आहे त्याची ती आणखी चांगली व्हावी याच्यासाठी कार्यक्रम घेतोय. पण आपण जर थोडंसं आपल्याकडे चारी बाजूला जर बघितलं तर या वाड्यामध्ये सगळं बघितलं तर आपल्याला कळेल की या माणसाचा दृष्टिकोन किती मोठा होता. या माणसाचा दृष्टिकोन इतका मोठा होता की त्यांनी त्यावेळेला राजगुरुनगर ग्रामपंचायतची स्थापना म्हणा, त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेची स्थापना म्हणा, आपल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना म्हणा, हा विचार बघितला आपण तर आपल्याला लक्षात येईल की किती मोठा दृष्टिकोन, किती मोठी नजर त्यांची लांबवर होती की कुठे पुढे जाऊन काय करायचंय आणि किती मोठं होईल. आज ज्या संस्था आपण तिन्ही बघतो त्या अत्यंत अभिमानास्पद, प्रत्येक राजगुरुनगरकरला या तिन्ही संस्थांविषयी नक्कीच अभिमान आहे आणि अशा पद्धतीने त्या संस्थांसाठी काम करणारे सगळे त्यावेळेचे पासून आतापर्यंतच्या सर्व संचालक किंवा त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी यांनीच ही संस्था मोठी केलेली आहे आणि त्यांचा सुद्धा खूप मोठा हात याच्यामध्ये आहे. या सर्व गोष्टी करत असताना लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर हे एक नावाजलेलं नाव आहे की जे कायम सामाजिक कामामध्ये पुढे असतात. त्या कामात त्यांची अनेक प्रक्रिया राबवत असतात. त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट गावडे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा हे काम लगेचच मान्यता देऊन आपण विद्यमान दीपक गुरव साहेब यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत की तुम्ही हे पटकन आपण मान्य करून आपण या कार्यक्रमाला मान्यता देऊन आपण हे काम प्रगती याच्यावर घेतलं. लायन्स क्लबचं जसं नाव आहे तसंच मी आवर्जून सांगू शकतो की राजगुरुनगर व्यापारी महासंघ, व्यापार उत्तम करणं हे सुद्धा एक प्रकारचं सामाजिक कामच आहे. उत्तम व्यापार म्हणजे एक सामाजिक काम आहे, कारण समाजाला त्याच्या माणसांची गरज असते. पण याच कामात न राहता व्यापारी महासंघ एक पाऊल पुढे की जिथे कुठे सामाजिक कामं जी खऱ्या अर्थाने होत आहेत त्याच्यामध्येही सहभागी ठेवण्यासाठी राजगुरुनगर व्यापारी महासंघही पुढे आहे. अनेक कार्यक्रम राजगुरुनगर व्यापारी महासंघाच्या वतीने घेतले जातात. मध्ये FDAच्या संदर्भात काही सूचना होत्या, त्यासाठी सुद्धा आनंदी आनंद मंगल कार्यालयामध्ये आम्ही तो कार्यक्रम राबवला. अशा अनेक कार्यक्रमातून राजगुरुनगर व्यापारी महासंघ, लायन्स क्लब आणि बाळासाहेब आपटे स्मृती समिती हे सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातूनच ते काम करत आहेत. त्यामुळं या तिन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गावातील सर्वच मान्यवर, प्रत्येक जण इथं आलेला आहे, तो प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. कोणाचं नाव घेतलं तर नाव घेण्यातच अर्धा तास झाली अशी सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत. तर मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात, आपलं सहकार्य इथं दाखवलं. तर या कार्यक्रमाला आमच्या राजगुरुनगर बाळासाहेब आपटे स्मृती समिती, त्यानंतर राजगुरुनगर क्लब, लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर आणि राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवलेल्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिल्या. आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व परिचित लोकांना सांगावं आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जन्मदिन असो या निमित्ताने सगळेजण लायन्स क्लब, राजगुरू परत आपटे स्मृती समिती आणि लायन्स क्लब, दरवर्षी व्यापारी महासंघ शहर हे सगळेजण कायम सातत्याने ज्या आपटे साहेबांनी या राजगुरुनगर वासियांसाठी अनेक गोष्टी सामाजिक घडवलेल्या आहेत. मग ते शाळेपासून बँक या सगळ्या गोष्टी, मग गावातले रोड असो हे करण्यासाठी जनाडींनी जी काही आपल्या गावात त्यांनी गावासाठी नाही, गावाच्या अनेक मी म्हणेन की देशाच्या अनेक ठिकाणी त्यांनी या
समाजाची बांधिलकी खूप जपली आणि अतिशय आपल्या परखड स्वभावातनं परखड आपले विचारही मोठमोठ्या याच्यामध्ये मांडलेले आहेत. अतिशय अधिवेशनात असो, वेगवेगळ्या विद्यार्थी समितीमध्ये असो, आणि आपलं जे कर्तृत्व आहे त्यामुळे राजगुरुनगर वासियांना एक आपला माणूस, आणि तो आपला माणूस आपल्या हे सगळं आपण तिन्ही संस्था करत असल्यावर कायम आठवण राहते की हे सातत्याने आपण हे करताय. आणि त्यांचं आठवण ही नुसतीच आठवण नाही, या निमित्ताने सगळेजण आठवणीने त्याचं आपण चिंतन करतो, त्यांचं आपलं विचार करतो आणि त्यांच्या विचारांच्या मध्ये आपण आपल्याला पाहून घेतो की आपल्याला याच्यामध्ये आणखी काय करता येईल. हे आपले साहेब असताना आपल्याला कधीही त्यांचं नाव कुठे घेतलेलं कधी आवडलं नाही, पण आज आपण सगळेजण तिन्ही संस्था या समाजामध्ये त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे समाजासाठी बांधिलकी आहे ती आपण आवर्जून तिन्ही संस्था करून विद्यार्थी असो, वयोवृद्ध माणूस असो, या सगळ्यांसाठी आपण सातत्याने करत आलेला आहात. आणि आज मला अतिशय की दरवर्षी काहीतरी आज मागे विद्यार्थ्यांच्यासाठी आपण उपक्रम केला, त्यांना पॅड वगैरे दिले, आणि या संस्था आपली हिरिरीने काय करू म्हणजे हे आपल्याचं नाव नुसतं नाव नाही राहणार, तर त्यांनी केलेल्या गोष्टी आपण कशा अंमलात आणूया, प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट समाजापर्यंत कशी नेऊया या बाबतीत करूया. आज नक्कीच या लायन्स क्लबनी डोळ्यांचं दूरदृष्टी आणि दृष्टी मध्ये आपलं आता सांगितल्याप्रमाणे पालेवारात की चांगलं कसं दिसेल, समाजाची पुढची दिशा कशी दिसेल आणि समाजातल्या चांगल्या गोष्टी या चष्म्यातनं आम्ही कसे पाहू या दृष्टीने त्यांना दिशा ज्यांना दिसत नाहीये आणि त्यांना दिशा देण्यासाठी लायन्स क्लब या संस्था पुढे आल्या, त्यांचं नक्कीच विशेष कौतुक आहे. तिन्ही संस्थांचे मी मनपूर्वक कौतुक करते आणि त्यांना आपल्या राजगुरुनगर वासियांनी त्यांचं अभिनंदन करते. यासाठी ब्राह्मण सभेचेही गणेश खेडकर ते सगळे टीम, नंतर व्यापारी असोसिएशनचे सगळेजण, आपल्या विजयाताई या सगळेजण आलेले आहेत. या सगळ्यांचा परत आपल्या समितीच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. असाच आपल्या साहेबांचा हा काळ जो आहे तो आपण पुढे कसा नेऊ याकडे आपण सगळेजण माझ्याशी आपण पाहू एवढे विचार करून मी नारायणाची एक ते स्मृतीस्थान आहे. आज आपण आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार माननीय बाळासाहेब आपटे यांच्या 14व्या स्मृती दिनानिमित्त इथं आज आपण सर्वजण उपस्थित आहात. माणसं घडतात, जन्माला येतात आणि अनेक जण जातात, परंतु काहीच्या स्मृती ह्या चिरंत टिकण्यासारख्या असतात. संस्काराचा वसा आणि वारसा हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो, पण प्रत्येक जण घेतोच असं नाही. पोटाच्या अडचणीमुळे अनेक खळगे कुठे कुठे बरोबर लोक घराण्याची सुद्धा बेआबू करायला पुढे मागे बघत नाही. परंतु या घराचं वैशिष्ट्य आहे, वडील फार मोठे ऍडव्होकेट होते, गावाचे पहिले सरपंच, राजगुरुनगर सहकारी बँकेसारखं 100ला जाणारी संस्था ते संस्थापक अध्यक्ष होते. आणि बाळासाहेबांचा विचार केला तर बाळासाहेब इतके तरुण होते की जाईपर्यंत असं वाटायचं की त्यांचा प्रत्येक शब्द हा मौल्यवान आहे. कित्येकांना माहित आहे, मला नाही माहिती, परंतु पूर्ण भारताचे युवाचे ते उपाध्यक्ष होते. जे जे मंत्री तुम्ही आता मंत्रिमंडळामध्ये पाहता, जे जे भाजपचे नेते म्हणून तुम्ही ज्यांना ओळखता, त्याच्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री सुद्धा असतील, हे सगळे त्या सरांचे साहेबांचे विद्यार्थी होते. आतोनात अपार कष्ट, एक निष्ठता आणि देशाप्रती एवढी मोठी भावना, किती कालांतरानं किती वर्ष पुढे ती चालत राहील. आज मला आठवण येते या स्मृती जी संस्था आहे, या संस्थेचा अध्यक्ष माननीय गणेशजी सांगभाऊ आज ते आपल्यात नाही. आणि आपल्यात नसताना मी आज कालपासून माझ्या डोळ्यात 4 वेळा पाणी आलं असेल. किती धडपड आहे, जी काम करण्याची पद्धत आहे ती मुळामध्ये खेडकरांकडे त्याच्याकडे गेली.
खेडकरांनी म्हणजे मला सांगा, अनेक जण आहेत गावामध्ये, अनेक लोक जगतात, परंतु ह्या माणसानं स्वतःचा व्यवसाय करताना जन्मदात्या बापापेक्षा कर्मदाता बाप किती मोठा असतो हे गेली 14 वर्ष तर ह्यापणे हा स्मृती दिन, जन्मदिवस दोन्ही दिवस या वाड्यामध्ये गोकुळासारखी सगळी माणसं आणून त्यांनी तो तयार केलेला आहे. त्यामुळे स्वानंदांना खेडकरांचे पुत्र म्हणून जितके ओळखतील तितके आपटे साहेबांचे मानसपुत्र म्हणून त्यांनी कामातनं स्वतःच्या जबाबदारीमध्ये ते व्यस्तच असतात. एक चांगला उद्योगपती माणूस आहे तो, त्याच्या जीवनामध्ये त्याला अनंत काम आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाला विनंती करून हा कार्यक्रम कसा साजरा करण्यात येईल ही त्याची धडपड आपल्याला गेली 14 वर्ष दिसते. साहेब असताना सगळे बरोबर असायचे, साहेब आले की संपूर्ण यात्रा भरायची इथे, परंतु साहेब गेल्यानंतर ज्यांनी ते स्वीकारलं त्या माणसाला मी परमेश्वराकडे फार मोठं आयुष्य मागते. आणि ही जी आपल्याला सहभागी होण्याचा जो दिवस आहे हा वर्षानुवर्ष कायमस्वरूपी टिकावा असं मी परमेश्वराजवळ श्रीरामाचरणी प्रार्थना करते. दुसरी गोष्ट पण येतं ते पण मी मांडणार, फार वेळ नाही घेणार. तर नेत्रदान हे कुणीही करू शकतं. 2 प्रकारे आपण आपल्या शरीराच्या दानाविषयी विचार करू शकतो. एक आहे देहदान, दुसरं आहे अवयवदान. देहदान म्हणजे मृत्यू पश्चात पूर्ण देह जो आपण डिसेक्शनसाठी देतो ते. अवयवदान म्हणजे तुम्ही शरीरातले काही अवयव दान करण्याचं प्रतिज्ञापत्र जिवंतपणे साईन केलेलं असतं. तर यातही काही लाईव्ह डोनेशन असतं आणि काही कॅडेव्हरी डोनेशन असतं. लाईव्ह डोनेशन म्हणजे माणूस जिवंत असतानाच त्याच्या अवयवांना सर्जरीद्वारे काढून घेतलं जातं, आणि कॅडेव्हरी डोनेशन म्हणजे मृत्यू पश्चातचं दान जे मेल्याशिवाय घेता येत नाही. तर याच्यामध्ये नेत्रदान जो भाग आहे हा मृत्यू पश्चात जे आपण दान करतो त्याविषयीचा आहे. नेत्रदान कोण करू शकतं तर कुणीही करू शकतं, त्याला वयोमर्यादा काहीही नाही. लहान बाळापासून ते 80 वर्षाचा 90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत कुणीही नेत्रदान करू शकतं. कुठलंही ऑपरेशन डोळ्याचं आधी झालं असेल तरीही नेत्रदान करता येतं. अनेक काही रेटिनाचे प्रॉब्लेम्स असतात, डायबिटीसमुळे असेल, कधी कधी रक्तवाहिनी फुटलेली असेल किंवा काजबिंदू झालेला असेल, असे काहीही पडद्याचे आजार असतील तरी सुद्धा नेत्रदान करता येतं. ठीक आहे. नेत्रदान करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात तर हा अख्खा डोळा काढला जात नाही. आपल्याला जो काळा भाग दिसतो आहे गोल तो ॲक्च्युली ट्रान्सपरंट असतो, ज्याला कॉर्निया म्हणतात. फक्त तेवढाच भाग कापून घेतला जातो आणि त्याच्यावर त्याच आकाराची प्लास्टिकची कॅप बसवली जाते. कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही, कुठल्याही प्रकारचे टाके येत नाहीत, कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण होत नाही. मृत्यू पश्चात 6 तासाच्या आत हे प्रोसिजर घडणं आवश्यक असतं. हे जे आपण कॉर्निया काढून घेतो ते एका कल्चर मीडियामध्ये ठेवावे लागतात आणि त्याच्यात ते आपण 72 तासांपर्यंत इतर व्यक्तींसाठी वापरू शकतो. ते कल्चर मीडियम कुठलं आहे त्याच्यावर आपण ते किती दिवस वापरू शकतो हे अवलंबून असतं. काही कल्चर मीडियामध्ये आपण 2 आठवड्यापर्यंत तरी डोळे वापरू शकतो. प्रोसिजर अशी असते. सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण नेत्रदानाचं फॉर्म भरणार आहोत बरोबर, तर ही एक अवेअरनेस ॲक्टिव्हिटी असते, ते मॅन्डेटरी नाही. ठीक आहे. कुणाच्याही मृत्यू पश्चात त्यांच्या घरातल्यांनी हा निर्णय घेतला की आम्हाला आमच्या वडिलांचे आईचे कोणाचे डोळे दान करायचे आहेत तर ते जवळच्या आयबँकला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ते नेत्रदान ॲक्सेप्ट करतात. मृत व्यक्तीची परवानगी आवश्यक नसते, त्यांच्या जवळच्या माणसांची परवानगी आवश्यक असते. कारण बऱ्याचदा असंही होतं की नेत्रदान असू दे, अवयवदान असू दे, देहदान असू दे, याचा फॉर्म मी भरून ठेवला पण जर माझ्या घरचेच तयार नसते तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे जे नेत्रदानाचा प्रतिज्ञापत्र घेणार आहेत त्यांनी घरातल्यांना सांगणं आवश्यक आहे माझी अशी इच्छा आहे आणि तर ते आयबँककडे ती इन्फॉर्मेशन पोहोचवतात. आणि आता आपल्याकडे खेडमध्ये कुठलीही आयबँक नाही आहे, पुणे सोडून कुठेही कुठलीही आयबँक नाही आहे. पुण्यातही आयबँक अशा फुल्ली फंक्शनल फार कमी आहेत. HV देसाईची आहे ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बरोबर असोसिएटेड आहे, तर ते वेणूमाधव आयबँकेचे फॉर्म आपण घेऊन आलेलो आहोत.
ही एक अवेअरनेस, पुन्हा पुन्हा मी हेच सांगते आहे की ही एक अवेअरनेस ऍक्टिव्हिटी आहे. मी 10 वर्ष मुंबईमध्ये आयडोनेशन सेंटर स्वतः चालवलेलं आहे. मी मध्यरात्री जाऊन उल्हासनगर कल्याण इथे जाऊन नेत्रदानाचा कॉल्स अटेंड केलेला आहे. पण तिथे सिस्टीम्स प्लेसमध्ये होत्या की नेत्रदान घेतल्यानंतर आय बँकपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आय बँकेची असायची. तिथे गेल्यानंतर जे डोळे घेतलेले आहेत त्याचं इव्हॅल्युएशन होतं की हे कुठल्या प्रकारच्या पेशंट्सना ट्रान्सप्लांट करण्या योग्य आहे. त्याच्या काही पेशंटची संख्या मोजावी लागते, रक्त तपासलं जातं आणि संसर्गजन्य रोग नाही आहे ना हे सगळं चेक केलं जातं. त्याला एक खूप मोठी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. तर हे जोपर्यंत अवेलेबल नाही आहे तोपर्यंत नेत्रदानाचा अवेअरनेस करण्याला खूप लिमिटेशन्स येतात. कारण उद्या जर खेळमधून मला सांगितलं की माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या 14वी पुण्यतिथीनिमित्त आज आपण इथे सगळेजण जमले आहोत. प्रथमतः मी तुमचं सर्वांचा आभार मानतो. गेल्या 14 वर्ष या कार्यक्रमाचं सातत्य व स्मृती जपून ठेवणारे आमचे स्वानंदजी खेडकर यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज बाळासाहेब आपटे स्मृती समिती असेल, तसेच लॉयन्स क्लब असेल, व्यापारी महासंघ असेल, हे सर्व कार्य करीत आहे. सर्व त्यांचे कार्यकर्ते अध्यक्ष हिरिरीने झालेले आहेत आणि पदपदवी या कार्यक्रमात सहभाग होत आहे. आज 14 वर्ष आम्ही वेगवेगळ्या पद्धती